अतिपावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज उपविभागीय कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप अडसळ यांच्यासह माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप हेही उपस्थित होते। मतदारसंघात नेहमीच एकमेकांविरोधात उभे राहणारे आजी माजी दोन्ही आमदार आज मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले। दोघांनाही मदतीसाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। तालुक्यात अतिपावसामुळे सोयाबीनसह कापूस आणि तूर या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, परंतु शासनाकडून सोयाबीन पिकाचे सर्वे झालेत। तालुक्यात सोयाबीन पिकासाठी 5,000वर शेतकऱ्यांनी पीक विमा काढले, परंतु तक्रारी मात्र त्यापेक्षा कमी आल्याने पीक विमा किती लोकांना मिळणार याबाबत शाश्वती नाही, तर आपलं पीक विम्यात नाव आहे की नाही हेच अनेक शेतकऱ्यांना माहित नाही। असे अनेक प्रश्नांवर आजच्या या बैठकीत चर्चा झाली। खराब झालेल्या सोयाबीनचे काय, त्याला मदत कशी मिळणार, कापसाचे बोंडे खराब होत आहे त्याकडे कृषी विभागाचे लक्ष आहे का, असे अनेक प्रश्न माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी उपस्थित केले। तर पीक विम्याच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाने प्रसिद्ध कराव्या असे मत आमदार प्रताप अडसळ यांनी मांडले। त्यावर कृषी विभाग याद्या जाहीर करतील असे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी सांगितले। तर रब्बी हंगामाची काय तयारी आहे हे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले। तर सोयाबीन नुकसानीबाबत केलेल्या सर्वे व कारवाईचा आढावा तहसीलदार राजेंद्र इंगडे यांनी सांगितला। पंचायत समितीच्या उपसभापती प्रतिभा डांगे यांनी पांधन रस्त्याचा मुद्दा उपस्थित करून त्यामधूनच शेतकऱ्यांसाठी खडीकरण करण्यात यावे असे मत यांनी मांडले। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी आढावा बैठकीत संत्रा पीक विम्याबाबत मुद्दा उपस्थित करून संत्रा पिकांना विमा देण्यात यावा हा मुद्दा मांडला। शेतकऱ्यांच्या अडचणी तक्रारी अधिकाऱ्यांनी शांततेत ऐकून घ्याव्या व त्यावर 4 ते 5 दिवसात कारवाई झाली पाहिजे असे स्पष्ट निर्देश आमदार प्रताप अडसळ यांनी यावेळी प्रशासनाला दिले। तर कृषी विभाग हा पांढरा हत्ती झाला असून त्यांच्यात शेतकऱ्यांप्रती कुठलीही आस्था नसल्याचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी यावेळी सांगितले। पीक विमा अधिकारी यांच्यात ताळमेळ दिसून आला नाही, त्यावर सभागृहात उपस्थित शेतकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला। यावेळी पांधन रस्त्यावर ही चर्चा करण्यात आली। यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, उपसभापती प्रतिभा डांगे, सदस्य शुभांगी खंडारे, सदस्य अमोल होले, बाजार समिती सभापती प्रदीप वाघ, खरेदी विक्रीचे गोविंद देशमुख, रवी उपाध्याय, गजानन जुनघरे, राजू चौधरी, अमोल देशमुख यांच्यासह विविध कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।